तर हे प्रतिष्ठित शेतकरी आहेत, इंचगिरी या गावचे आहेत मूळचे, आणि विशेष म्हणजे इंचगिरीला मी लग्न करण्यासाठी आलतो. हे आहेत रायगोंड बिरादार. नमस्कार. मुझे मिलने के बाद आपको भी खुशी होगी और मुझे भी खुशी हो गई. वो थोड़ा लैंग्वेज का प्रॉब्लम है, भाषा का प्रॉब्लम है. और ये हमारे बीबी त्रिवेणी के मामा आहे. मामा नमस्कार. नमस्कार. आपलं भी नाव सांगा. लिंबाना बेळेनवर. हे दोनों एक दोस्त है, अच्छे दोस्त है. और इसके कारण मुझे यहाँ से लेके आए और मुझे सब खेती दिखाए है. देखो ये खेती, मैं आगे आगे जाके आपको आगे भी सब दिखाने वाला है. उसका घर भी दूर है, वो भी मैं लेके जाऊंगा. ठीक है, चलते हैं आगे. शेतात जाऊया. चला चला. द्राक्षाची बाग जोरात आहे मात्र. छाटणी झाली ना? हा झालंय. द्राक्ष बाग जो बाग जोरले आता तरी छाटणी आहे ना. द्राक्ष बाग ಬಹಳ ದುರ್ಸೋದು. ಇವಾಗ ಮತ್ತೆ ತಗೊಂಡಿದ್ದೇವ್ರಿ ಇದ್ರಿ. ಹಾ 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 ಈ ಶೇಂಡಾರಿ. ಹಾ ಹಾ ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದ ಇದು ಒಂದು ಟಾಪ್ ಐತ್ರಿ. ಇನ್ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಟಾಪ್ ಆತದ್ರಿ. ಆಯ್ತು, ಕಡ್ಡಿ ರೆಡಿನೇ ರೀ. ಇದೇನ್ ಬರ್ತದ ನೋಡ್ರಿ, ಕಿಟ್ ಬತ್ತ ಅಲ್ಲೇ ಮಾಡಿದ್ರ ಆಯ್ತ್ರಿ, ಕಡ್ಡಿ ರೆಡಿ. आता निम्मा कांडी तयार झालाय. मग अजून एक टप्पा आल्यावर ताप करताय. मग ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ ತೋರಿಸ್ತಾನೆ. ಇದು ನೋಡ್ರಿ, ಕಿಲಿ ಬಂದ್ ಹೊಡೆದೇವ್ರ ಆಯ್ತ್ರಿ. ಇದು ಇಟ್ಟು ಬಂದ್ ಹೊಡೆದೇವ್ರ काडी रेडी झाला. मग म्हणजे निवार झाली. ಕಡ್ಡಿ ರೆಡಿನೇ ರೀ. ಆಯ್ತು, ಮತ್ತೆ ಕಾಯಿ ಹೋಗೋಣ್ರಿ. ಇವೆಲ್ಲ ಹೊಡೆದೇರಿ. ಕಾಯಿ ಹೋಗೋಣ ಒಟ್ಟು ತಡಿತಾರ ನೋಡ್ರಿ ಇವೆಲ್ಲ ರೀ. ಇದು ಒಂದೇ ಉಳಿತದ್ರಿ. ಇದು ರೀ, ಇದು ಮನೆ ಕೊಡೋದು ಯಾವ ನೋಡ್ರಿ, ಇವು ಬಿಳಿವ್ರಿ. ಇವು ನೋಡ್ರಿ, इधर गाणसे ಹೊಡೆದ್ರಿ. ಮತ್ತೆ हे ऑक्टोबर पर्यंत हे करायचं, व्यवस्था करायचं. ऑक्टोबरला छाटणी करायची आणि नंतर एक ही खरड छाटणी म्हणतात मराठीत. छाटणी म्हणतात ना. म्हणजे बाग गेल्यानंतर केलेली छाटणी. ಈಗ ಇದು ಕಾಯಿ ಛಾಟ್ನಿ ಯಾವಾಗ್ರಿ ಕೊಡ್ರಿ? ಇದ್ರದ್ದು ಈಗ ಅಕ್ಟೋಬರ್ ರೀ. ಅಕ್ಟೋಬರ್. ಅಕ್ಟೋಬರ್ ರೀ. ಇದು ಏಪ್ರಿಲ್ ರೀ. ಇದು ರೀ ಅಳದರ ಇದು ಇದ್ರ ಚಾಟ್ನಿ ಇದಕ್ರಿ ಏಪ್ರಿಲ್ ರೀ. ಏಪ್ರಿಲ್. ಅದಿಂದ ಮುಂದೆ ಅಕ್ಟೋಬರ್ ನೋಡ್ರಿ. ಬರೀ ಇಟ್ಟಿದೆ. ಮತ್ತೆ ಇದೆಲ್ಲ ಬಣ್ಣವ್ರ ಸರ್. ಇದು ಒಂದ್ ಎಣ್ಣೆ ಇರ್ತವ್ರಿ. ಆ ಎಣ್ಣೆ ಹೊಡೆದ್ರಿ ಇವೆಲ್ಲ ಕಲಸ್ ತಪ್ಪಲ್ ಉದ್ರಿ ಬೀಳ್ತಾವ್ರಿ. ಎಲ್ಲರಿ ಒಂದ್ ಇದು ಉದುರ್ಸೋದು ನಾವ್ ಕೈಲೇ ರೀ. ಆಯ್ತು, ಮುಂದೆ ಚಾಟ್ನಿ ಬಾಣ್ರಿ. आयंदा त्यांनी तोडणे बरतात रे. एप्रिल एप्रिल म्हणून मारता. एप्रिल. एप्रिल तुम्हाला माहित असणार एप्रिल. एप्रिल हे सगळा ಇವೆಲ್ಲ ಬೀಳ್ತಾವ್ರಿ ತಾಪಲ ಉದ್ರಿ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಒಂದು ಉಳಿದ್ರು ಹಂಗೆ ಮುಂಬಚ್ಚಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹಚ್ಚಿ ಆ ವರ್ಷ ಹೋಗುದ್ರಿ. मारून सगळं हे करून हे केलं का नाही, आणि उलटा घड येऊनच येते बघा. ते त्यांनी तोडणे बरतात ನೋಡ್ರಿ. घड घेऊनच येते. घड ಮನಿತನ ಹೋಗಿ ಬರೋಣ ಬತ್ತ. घड ಮನಿತನ ಭಾರಿ ಹಾಳೂನ್ ರೀ. ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳೋ ಮನಿಗೆ ಹೋಗಿ ಬರೋಣ್ರಿ. ಚಾದ್ ಮಾಡ್ಸೋನಲ್ಲ. चहा म्हणते ते. बरं चला चला. बरं या. तुम्हाला उशीर होत आहे म्हणून मी गडबड करायला लागलाय. दुसऱ्या गाडीने जाईन. दुसऱ्या गाडी ना. ಇದೇ ನೋಡ್ರಿ ಅಟ್ಟ ಮುಂದೆ ಹಂತದ ಹಿಡ್ದ ಮಾತದ್ರಿ. बरोबर बरोबर. अरे ते नाही. तुम्हाला तुमच्याकडे आल्यानंतर आनंद वाटला काय म्हणायचं? ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಬರೋಣ ಅವನಿಗೆ ಆನಂದ ಅನಿಸ್ದಂಗೆ ಆಗ್ಲತ್ತದ. ही आमची द्राक्षाची बाग आहे. नाव काय सांगितलं तुमचं? रायगोंड बिरादार. रायगोंड बिरादार रे.
रायगोंड बिरादार. हे आमच्या मामाचे मित्र आहेत आणि त्यांना वाटलं की मला शेतीचा नाद असल्यामुळं त्यांनी हे मला सगळं आणून दाखवलेलं आहे. इथं बोर आहे यांच्या शेतामध्ये आणि हे आता हा 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 बोर लय मारलाय, 2-3 मोर मारलेत ना. पाच बोर मारले. ಮೂರ್ ಮೋಟರ್ ಬಿಟ್ಟಿವ್ರಿ, ಇನ್ನೊಂದ್ 2 ಕೋಣಿ ಖುಲ್ಲ ಅದಾವ್ರಿ. 3 ಮೋಟರ್ ಅದಾವ್ರಿ. ಯಾನ್ ವಾತಾವರಣ ಗಂಭೀರ ಬತ್ತಿತ್ತು, ಮಳೆಗಾಲ ತುಟ್ಟಿ ಆಯ್ತು. बरोबर. आता आपण यांच्या घराकडे चाललेलो आहोत. बघा शेतकरी कसं पाणी जरा देखील वाया घालू नये म्हणून ते बरोबर एक बकेट भरलेला आहे. चहा प्यायची व्यवस्था चाललेली आहे. आम्ही या ठिकाणी अल्बम बघत बसलेलो आहे. मुलाबद्दल माहिती विचारल्यानंतर त्यांनी लग्नाचा अल्बम दाखवायला सुरुवात केली. किती सुखी कुटुंब आहे बा ग्रामीण भागातली. तर अशा प्रकारे आमची ही सफर झालेली आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण मला तर वाटतंय की आम्ही लग्नाला आलेलो आहे का. तर पहा यांनी अल्बम पण दाखवला आपल्या मुलांचा. हिंजगिरी गाव आहे आणि हे आमचे आंब्याची बाग आहे, केळीची बाग आहे आणि हे आंबे आहेत. पहा तुम्ही पण कधीतरी या ठिकाणी येऊ शकता. पहा हे आंबे पहा. इथं मस्तपैकी उन्हाळ्यात येऊन इथं झोप लागू शकते. झोपण्याचं पण ठिकाण आहे. हे ठिबकचं साहित्य आहे. पहा शेतात येऊन जर तुम्हाला राहायचं असेल, थांबायचं असेल, बसायचं असेल की एन्जॉय करायचं असेल शहरातून येऊन, तर तुम्ही भरपूर असं करू शकता. पहा इकडे आंबे आहेत. आंबे पहा, आंबे पहा, आंबे पहा. बघा इकडे चिक्कू पण आहेत, चिक्कू पण आहेत. तर पहा मित्रांनो, हे चिक्कू आहेत. हे ट्रॅक्टर आहे. शेतीला ट्रॅक्टरची गरज आहे. पूर्वी माणसं बैल वापरायची, आता कसं बैलांची संख्या कमी झालेली आहे आणि बैल हे परवडत पण नाहीत. तर पहा हे तर कॅरेट आहेत. हे औषध फवारण्यासाठी वापरलं जातं ट्रॅक्टर. आणि शेतामध्ये ज्याला पूर्वी बैलांना नांगरायचं, मशागत करण्यासाठी पण ट्रॅक्टर वापरायचे. पहा हे आंबे आहेत आणि कॅरेट आहेत. ह्याच्यामध्ये द्राक्षाचं सगळं व्यवस्थापन केलं जातं. हां ही नेट पण आहे वरच्या साईडची, म्हणजे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी नेट वापरली जाते. पहा इकडं पाण्याचा टीप पण भरून ठेवलेलं आहे. तुम्हाला कधी जर यायचं झालं हिंजगिरीला तर जरूर या. पहा इकडं जनावरांसाठी पण सेट केलेलं आहे काय वस्तू ठेवण्यासाठी. बघा हे शेतातलं घर आहे. तर माझा हा तसा बघायला गेला तर धावता दौरा झालेला आहे. कुठे गेले घरचे यांचे? बोलवा की. हे हिंजगिरी पासून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. इंडी तालुका आहे आणि जिल्हा बिजापूर आहे. बघा अतिशय ग्रामीण भागामध्ये डोंगराच्या पायथ्याला हे घर आहे, ज्याला फार्म हाऊस म्हणतात. ते फार्म हाऊस म्हटलं तरी चालेल. आता भाषेचा जरा प्रॉब्लेम आहे, मला काय कन्नड येत नाही. या नमस्कार. बरे आहेत का? कन्नड ಇಲ್ಲ, ಮರಾಠಿ.
हे हिंदी पण येत नाही ना? पण येत नाही. हां. हे मामा आहेत माझ्या मिसेसचे मामा, म्हणजे बायकोला काय म्हणतात कन्नडात? म्हणजे हां. आणि मामाचं गाव इंचगिरी. हां. तुम्हाला भेटल्यानंतर आनंद झाला, चहा पिला. आणि आम्ही आता जातो. चला निघूया मग. ओके. हा नाही. तर आम्ही आता परत निघालेलो आहे. तसं मला सोलापूरला स्टेशनवर जाऊन तिथून मला गाडी पकडायची आहे. आता आम्ही स्थलांतरित होत आहे. मात्र उन्हाचं अतिशय प्रमाण जास्त असलं तरी त्यांची तळमळ होती की मी मळ्याला यावं, त्यांच्या शेताला भेट द्यावी, म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हे सगळी यांची शेती आहे. द्राक्षाची बाग असल्यामुळं इथले शेतकरी सधन आहेत. थोड़ा भाषा का प्रॉब्लम होता है, लेकिन समझ सकते हैं लोग कि मुझे क्या कहना है, क्या बोलना है. लेकिन वो परिवार तो बहुत अच्छा है, गांव भी अच्छा है, गांव के सब लोग भी अच्छे हैं. आप चाहे तो इधर आ सकते हैं शहर छोड़ के. आपको कभी कभी गांव में आने का मौका मिला तो गांव में एक दोस्त होना चाहिए आपका. आप शहर में रहते हैं लेकिन गांव में आना चाहिए. टन मुनक द्राक्षेपासून जे मनुके बनवले जातात ते मनुक्याचं हे शेड आहे. 200 फूट लांबी आहे बघा. ती 200 फूट लांबी आहे ना. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे आणि विशेष म्हणजे चांगली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्याच्यामध्ये मनुके बनवले जाते. नंतर मग शहरामध्ये वगैरे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे ते पाठवले जातात. 200 रुपये किलो विकले ह्या वर्षीच्या ना. 200 रुपये किलो. पण आता आम्ही काय केलेलं आहे की वरती या ठिकाणी निघालेलो आहे बस स्टॉपला मला सोडण्यासाठी. तर हा रस्ता तसा डोंगर भागातला रस्ता आहे. तुम्हाला पाहता येईल हा रस्ता. डांबरी 1 किलोमीटर आहे इथून. त्या ठिकाणी पण एक त्यांच्या शेजाऱ्यांचं घर आहे. 1 किलोमीटर आहे डांबरी. 1 किलोमीटर कमी होतं 1 किलोमीटरला. एक अर्धा किलोमीटर आहे डांबरी लागायला. लई काम करते तेव्हा शेतात आहे. लई कामाचं बद्दल काय हे नाही. सिटीत जायचा रस्ता अशा प्रकारचाच असतो. नाही सगळे मोठ्या गाडीत पण सगळं येतंय जातं. मग आम्ही शेतात टोमॅटो पण करतोय. आता पाणी नाही म्हणताना काय केलं नाही. सगळी भाजीपाला सगळी करतोय शेतात. आपण आता शेताकडून बाहेर आलेलो आहे. आता आपण मेन रस्त्याला लागलेलो आहे. हा तिथून डांबरी रोड लागतो. हा ह्या साईडला जातो तो सॉरी आपलं हिंचगिरी. ह्या साईडला भारती वरती म्हणजे मेन हायवे. मेन नवा आहे म्हणजे पुढं हायवे लागतो. पुढे हायवे लागतोय. आता सावळसंग म्हणून एक गाव आहे. ती झाल्यावर भारतीलाच मेन हायवे. तर अशा प्रकारचा आमचा प्रवास चाललेला आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी थांबू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब